नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे मार्चची 28 तारीख आणि डिसेंबर 28ला आमचं लग्न झालं होतं। आज 3 महिने कंप्लीट झालेले आहे आणि त्यानिमित्ताने आता आम्ही निघालो आहोत अंबरनाथल्या सुप्रसिद्ध असं प्राचीन काळातील शिव मंदिर आहे। त्या शिव मंदिराच्या दर्शनाला आम्ही निघालो आहोत। त्यानंतरही आमचं छोटं मोठंसं एक प्लॅन आहे, तेही आपण बघूया। आणि आज लग्न होऊन 3 महिने झाले तरी आम्ही अजून कुठे हनीमून असं कुठे गेलो नाही आहे, कारण की फोटोग्राफर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की लग्नाची डेट्स वगैरे आहेत, बुक्स आहेत खूप सारे डेट। थोडं फ्री झालो की जाऊया मग कुठेतरी। तर आता सध्या अंबरनाथच्या शिव मंदिराला, त्यानंतर छोटंसं प्लॅन आहे, बघूया पुढे काय आहे ते। तुला कसं वाटतंय? 3 महिने झाले आज लग्नाला तुला? सध्या बरे अजून बोलकी झालेली नाही आहे, हळूहळू नंतर माहीत पडेल काय आहे ते। आलो तो होतो लवकर, पण आरतीमध्ये जरा जास्त वेळ गेला। ऑलमोस्ट आता वाजले किती? 8 वाजले ऑलमोस्ट। फोकसमध्ये होत नाही आहे, मोबाईलतून शूट करतोय, गोप्रो घरी आहे। नमस्कार मित्रांनो, खूप इथे मस्त छानपैकी आम्हाला इथे आरती भेटली आहे। मस्त वाटलं, खूप छान वाटलं। आणि जास्ती फुटेज तुम्हाला दाखवता येणार नाही मंदिरातले, कारण की परमिशन नाही आहे तसं। थोडंसं आता परिसरच्या बाहेर आहे, परिसरमध्येच आहे पण बाहेर मंदिराच्या, तर इथे छोटंसं आपण शूट करत आहे। तर छानपैकी आमचं दर्शन झालेलं आहे आणि सोबतच खूप छान असं सुंदर अशी आरती पण आम्हाला भेटली आहे ना। तर मित्रांनो, आत्ता मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि मंदिराच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच, म्हणजे अगदी जवळच आपल्याला इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे, द फिश टनल एक्सपोस असं याचं नाव आहे। फिश टनल हे मागच्या आम्हाला कल्याणला पण होतं, पण कल्याण आम्हाला काय भेटलं नाही ते करायला। आणि आज इथे अंबरनाथलाच मंदिराच्या अतिशय बाजूलाच आहे, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच इथे आहे। तर मस्त सोने पे सुहारा झालेला आहे, मोके पे चौका। चला आता बायकोबरोबर याचा पण आनंद लुटूया, ठीक आहे। बघू शकता एवढा मोठा मासा आणि खाली हा एक छोटासा मासा, गावठी मासा। चला, बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असा एंट्री गेट आहे इथला आणि अतिशय सुंदर इकडे। आणि एंट्री फेअर जास्ती नाही आहे, 100 रुपये, म्हणजे ठीक आहे। अतिशय नॉर्मल प्राईसमध्येच आपल्याला इथे एंट्री भेटणार आहे। हे काहीतरी साधारण महिना 1.5 महिना करत असतो प्रत्येक ठिकाणी। आता इथे केव्हा आलं ना केव्हा जाणार ते माहीत नाही आपल्याला, पण ठीक आहे, आता आपण एंट्री करूया। चला मॅडम पटापट चला, मच्छा थांबला तुमच्यासाठी पोहता पोहता। फिश टनल एक्सपो, काय नाव आहे बाबा। मच्छीचंच आहे, मच्छीचंच आहे, खूप आहे असे तर। पण हे पण वेगवेगळ्या जातीतल्या मच्छी आहे इकडे। येल्लो पॅरोट, वाव, मस्त दिसते आहे एकदम, शार्प, वंडरफुल। आणि तू आज आहे ग्रीन काय असं जवळ आहे जरासा, आणि इकडे अशी नजर मारते खाली होते बघा, बघू। झोपलाय का काय? बरं त्याला नाही मोठा आहे आता, त्याने जरासं रिॲक्शन केलं का तू घाबरशील दुनियाभरची। किती घाबरली एका झटक्यात? मला वाटलं बाहेरच निघालं, आता मला जागा होईल तो झालं बघा जा। बाहेर घाबरत नाही तू? तिने उठवलं त्याला। टायगर ऑस्कर अशा नावाचं हा फिश आहे। फार वेगवेगळे प्रकारच्या जातीचे मच्छी आपल्याला इकडे बघायला भेटते, फिश। आणि याचा रंग बघ ना कसं लाल असं चमकतोय, की असं काहीतरी रिफ्लेक्ट होतोय जरा छानपैकी। येताना थोडं खालीवर होते हे असं, मला काय माहिती बाबा बाबा हे ह्याला असं ट्रान्सपरंट आहे की काय असं वाटतं बघ, एकदम आतमध्ये आत घातलं सगळं वाटतं।
हे काय आहे? झेब्रा टिलो, मूनलाईट. काय आहे मूनलाईट नेमकी? काय काय याच्यात? काय वेगळं वाटतंय? काय वर खाली होतंय? वर खाली होतंय पाण्याचं. पाण्याचं नाही, ते लाईट असल्यामुळे ते रिफ्लेक्ट होतंय. ते चालतं आहे ना, तर मग त्याच्यामुळे ते रिफ्लेक्ट होत नाही. नाव एवढं टेन्शन नाही घ्यायचं. चल पुढे. हे खूप आहे बघ इथे, अतिशय जास्ती प्रमाणात. सगळ्यात जास्ती मला हेच दिसले. असं झूम करून बघितलं तर असं वाटतं आपण कुठे एकदम आतमध्ये डिपली घुसलोय की काय, है ना? काय नाव आहे मच्छीचं? मोठे होतात काही मोठे होणारच ना. प्रत्येक जे काय असेल जीव लहानाचा मोठा होतोच. चला पुढे जाऊन बघूया. हे फक्त झेब्रा, पण अतिशय इटकूस आणि झेब्रा. चल पुढे बघूया. रोस काय आहे? अरे हे काय आहे? हे काय खालती त्यांना काय जेवणाला ठेवलं आहे का? काय आहे ते? हां खाता आहे? कुठे खाताय? ते दगड आहे, ते डेकोरेशन करत असतं ते. मच्छी तर अशी एकदम खूप छोटी छोटी आहे. हे बघा, असं झूम करून दाखव. हे बघा खूप छोटी. अरे ते पप्पी घेत आहे की काय? अच्छा, की डबल आहे ते? अच्छा, तो वरती आहे ना म्हणून तसं वाटलं डबल आहे की काय. चला. कसला मोठा आहे, एवढा मोठा थोडंसं बाळ. बाबो, हे तुला भीती नाही वाटत का रे? एवढे सारी मच्छी बाबा. चल झालं का? चल पुढे जाऊया. काय तरी खूप मोठे मोठे मच्छी आहे इकडे. हा बाबा, इथे जाम मोठे मोठे. चल सगळं काय गावीत दाखवतं, इकडे पण दाखव काहीतरी. अच्छाच मच्छी. बायको लागली फोनवरती आणि मी इथे बघतो एकटा मच्छी. ती गावी एवढं म्हणजे बघा 100 रुपयामध्ये केवढा फायदा करून घेते ती. हे तिकडनं डायरेक्ट दर्शन 40 गावला. मस्त टणल इकडे, सगळीकडे मच्छी. फिश टनल. अरे इथं पण थंडी थंडी हवा. ऑस्कर नावाची फिश, अतिशय छोटी तरी मोठा आहे यार. इसको विचारते का फक्त शो करायला ढोले काय नाही म्हणता, खायला पण देणार की काय तुला. हा अतिशय जाड आणि मोठा सगळ्यात मला असं वाटतोय. जरी
तो एक तिकडे झोपलेला होता, तो एक मोठा होता जरासा. सगळ्यात मोठा आहे. तर टनल मस्त आहे, असं ज्याला मच्छीची जास्त आवड पण नाही पण तो त्याला आवडेल इथे आल्यानंतर टनलबद्दलचं.